हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कॅप्शनवरून तुम्हाला कळलंच असेल की हा ब्लॉग कशा रिलेटेड असणार आहे. तर मी चाललो येडाईच्या जत्रेला. तुम्ही पण जत्रेला जाता का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फायनली ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत असतो तो दिवस आज आलेला आहे. आज तारीख आहे 21 एप्रिल 2024. आज 12 नंतर आपण यात्रेसाठी निघणार आहोत. या ब्लॉगमध्ये आपण जत्रा कशी असते, आपण कुठं कुठं जाणार आहोत, काय काय करणार आहोत, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. त्याआधी मी मावशीकडे चाललो आहे, कारण तिथेच सगळे एकत्र होतात आणि संध्याकाळी गाडीची पूजा वगैरे करून आपण यात्रेला निघतो. हे आहे मावशीच्या घरातील देवघर. चैत्र पौर्णिमेनिमित्त किती सुंदर अशी पूजा केलेली आहे. हे आहेत आपले छोटे वादळ. यानंतर आपण जाण्यापूर्वी देवीची आरती करणार आहोत आणि त्यानंतर यात्रेसाठी निघणार आहोत. आपली आरती वगैरे झाली आहे आणि आता आपण सर्व सामान बाहेर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे बस आली की लगेच सामान बसमध्ये ठेवता येईल. परसुबाळाला आपण आता वाजत गाजत बाहेर नेत आहोत, कारण त्याला आपण यात्रेला सोबत घेऊन जाणार आहोत. फायनली आपली बस आता आलेली आहे. काही कारणांमुळे बस यायला खूप उशीर झाला आहे. आता बसला आपण बॅनर वगैरे लावत आहोत. बसमध्ये आता सामान वगैरे भरलेलं आहे सगळं आणि आता आपण यात्रेसाठी निघणार आहोत. आत्ता पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि आपण चहासाठी थांबलोय. आत्ता पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे राशीन देवीला. राशीन हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नगर, सोलापूर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेनजीक असे आहे.
दक्षिण भारताच्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक इतिहासात राशीन या तीर्थक्षेत्राला फार मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. अष्टभुजा देवीने महिषासुराशी 9 दिवस लढाई करून त्याचा वध केला. या घटनेचा राशींच्या स्वयंभू देवतांशी संबंध जोडला जातो. श्री क्षेत्र राशीन हे श्री यमाई देवीचे स्वयंभू स्थान आहे. या देवीला कोणी रेणुका देवी म्हणतात तर कोणी यमाई देवी म्हणतात. सरकार दप्तरी मात्र श्री जगदंबा देवी असे या स्थानाचे नाव प्रचलित आहे. आम्ही मंदिरात गेलो त्यावेळी देवीची पूजा व महाभिषेक चालू होता. आता आपण पोचलोय पंढरपूरमध्ये. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10:30. पंढरपूर हे गाव सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागेच्या काठावर वसलेले आहे. पंढरपूरला पंढरी असेही म्हणले जाते. विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. आता चंद्रभागेत आंघोळ करून आपण विठ्ठलाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता आम्ही पोचलोय कासेगावला, म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यात्रेला जवळपास 300 वर्षांची मोठी परंपरा आहे. या यात्रेचा मान कासेगावच्या देशमुख घराण्याला आहे. देशमुख यांच्या पूर्वजांना दुष्टांत झाल्याने यलम्मा देवीचे कासेगावात मंदिर बांधण्यात आले. आता आपण पोचलोय वडवळ येथील नागनाथ मंदिरामध्ये. सोलापूरपासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर वडवळ हे गाव आहे. हेमाडपंथी बांधकाम शैली असून मंदिर हे 12व्या शतकात बांधले गेले असावे अशी माहिती मिळते. नागनाथ महाराज हा शंकराचा स्वयंभू अवतार मानला जातो. अंबाबाईनं धाडला येरमाळ्याला वाढला तो जिरवाना बाळ परसू येडा माईचा लाडला. नंतर आपण पोचलोय बाळ्याच्या खंडोबाला. आत्ता वाजलेले आहेत 5:30. या मंदिराविषयी सांगायचं म्हटलं तर बाळेगावचे पाटील मानकोजीराव यांनी खंडोबाची बालकाच्या रूपात आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केल्यामुळे या गावाला बाळे हे नाव पडले. पुणे महामार्गावर सोलापूरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर बाळे हे गाव आहे. या गावात कुलदैवत श्री खंडोबाचे भव्य मंदिर आहे. खंडोबा हे सोलापूरसह राज्यातील अनेक समाज बांधवांचे कुलदैवत आहे. पुरातन शिवकालीन काळातील हे मंदिराचे बांधकाम असल्याचे सांगण्यात येते. खंडोबा मंदिरात ऐतिहासिक पलंग महाल असून पलंग महाल ही शिवकालीन पुरातन वस्तू आहे. पलंगावर श्री खंडोबा देवाचे चांदीचे आकर्षक व प्रसन्न मुखवटे आहे. हे चांदीचे मुखवटे 2.5 ते 3 किलो वजनाचे असावे. खूप जोरात वारं वगैरे सुटलेलं आहे आणि त्यामुळे पावसाची खूप शक्यता. आम्ही दर्शन घेतलं तेवढ्यात मोठा पाऊस चालू झाला, त्यामुळे पुढचा व्हिडिओ काढता आला नाही. आत्ता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही पोचलोय सिद्धेश्वरला. सिद्धरामेश्वर मंदिर हे सोलापूर जिल्ह्यातील एक मंदिर आहे. हिंदू धर्म आणि विशेषतः लिंगायत समाजासाठी हे पवित्र मंदिर आहे. मंदिर परिसरात एक तलाव आहे. सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवराच्या मध्यभागी स्थित सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान सिद्धरामेश्वरासाठी पवित्र आहे. ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त मानले जाते अशा श्री सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतलेली ही जागा असल्याचे सांगण्यात येते.
मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे ज्यामध्ये सिद्धरामेश्वरांची मूर्ती आहे. तसेच मुख्य प्रांगणात 68 शिवलिंगे आहेत जी गुरु सिद्धरामेश्वरांनी स्थापित केली होती. अमृतलिंग आणि गणेश मंदिरांचा समावेश आहे. चांदीचा मुलामा असलेला नंदी आणि विठोबा आणि रुक्मिणीचे मंदिर आणि इतर विविध देवतांचे मंदिर यात समावेश होतो. मंदिराच्या मध्यभागी सिद्धरामेश्वराची संगमवरी समाधी आहे. येथे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. शिव भोले के चरणों में किया नमन तौबा. आपलं दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस होता. यानंतर आपण जाणार आहोत तुळजापूरला आणि तुळजापूरमध्ये आपला मुक्काम असणार आहे. तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. त्यानंतर आपण सकाळी निघणार आहोत येरमाळ्याला. तो पुढच्या भागात तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा. धन्यवाद. थँक्यू.